बायकोशी का बोलतो या संशयाने घेरले कपटी नरेंद्रने अशोकला एकटे गाठून मारले। कान आणि डोळा यामध्ये 4 बोटांचे अंतर आहे। एखादी घटना डोळ्याने पाहिली किंवा कानाने ऐकली तरी खात्री करणे गरजेचे आहे, नाहीतर अनर्थ घडतो। शेजारी राहणाऱ्या तरुणाने पत्नीशी बोललेले पाहिले आणि दोघांच्यामध्ये अनैतिक संबंध असल्याचा संशय घेऊन तरुणाला मारहाण केली। यामध्ये त्याचा मृत्यू झाला। ही घटना सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील अकलूज येथे दिनांक 11 मे 2026 रोजी घडली। या धक्कादायक घटनेचा सविस्तर वृत्तांत पुढे पाहण्याअगोदर जर तुम्ही ह्या चॅनेलवर जर नवीन असाल तर प्लीज आपल्या ह्या मराठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा। दिनांक 11 मे 2026 ची रात्र 9 वाजले असावेत। अकलूज येथील संग्रामनगर या ठिकाणी राहणाऱ्या नरेंद्र हनुमंत खैरमोडे याने आपल्या शेजारी राहणाऱ्या अशोक यशवंत मुजुमले वय वर्ष 38 यांना ट्रेड मॉल या ठिकाणी बोलावले, कारण त्याच दिवशी सायंकाळी 6 वाजता नरेंद्र आणि अशोक यांचे भांडण झाले होते। आपले भांडण मिटूया असा निरोप त्याने अशोकला दिला होता। आपण शेजारी पाजारी राहतो, रोज सकाळी उठल्यावर त्यांचेच तोंड पाहायचे असते। अशा वेळी झालेले भांडण फार काळ ताणून धरणे आणि त्याविषयी राग मनात ठेवणे यापेक्षा बोलून काही समेट घडतो का हे पाहण्यासाठी अशोक मुजुमले हा नरेंद्र खैरमोडे याने सांगितलेल्या ठिकाणी रात्री 9 वाजता गेला होता। आपल्या बायकोला त्याने याविषयी कल्पना दिली होती। नरेंद्रने बोलवलेल्या ठिकाणी अशोक मुजुमले गेल्यानंतर तिथे समेट घडण्याऐवजी प्रकरण हातघाईवर आले। त्यामध्ये नरेंद्र खैरमोडे आणि त्याचा मुलगा वैभव आणि साथीदार योगेश धोईजे यांनी अशोकला मारहाण केली। या मारहाणीत त्यांनी अशोकच्या डोक्यावर दगडही घातला। त्यावेळी अशोक हा तडक अकलूज पोलीस ठाण्यामध्ये आला आणि आपल्या पत्नीला मोबाईलवरून पोलीस ठाण्यास येण्यास सांगितले। मला नरेंद्र आणि त्याच्या साथीदारांनी जखमी केले आहे, त्यांच्या विरुद्ध तक्रार दाखल करण्यासाठी तूही या ठिकाणी ये। त्याप्रमाणे अशोकची पत्नी पोलीस ठाण्यामध्ये आली। तिथे नरेंद्र खैरमोडे आणि त्याच्या दोन्ही मुलांच्या विरुद्ध तक्रार दाखल करून जखमी अशोकला रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले। तेथे उपचार घेतल्यानंतर अशोकला घरी आणण्यात आले, पण दुसऱ्या दिवशी दिनांक 13 मे 2026 च्या पहाटे 3 वाजता अशोकची तब्येत बिघडल्याने पुन्हा उपचारासाठी अकलूज येथील खाजगी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले। डॉक्टरांनी उपचार केले, पण अशोकची प्रकृती साथ देत नव्हती, म्हणून डॉक्टरांनी पुढील उपचारासाठी सोलापूर किंवा पुणे येथे घेऊन जाण्यास सांगितले। त्यामुळे रुग्णवाहिकेतून सोलापूर येथे जात असतानाच पंढरपूरजवळ अशोक बेशुद्ध झाला। यामुळे पुन्हा त्याला अकलूज येथील उपजिल्हा शासकीय रुग्णालयामध्ये आणण्यात आले। तेथील डॉक्टरांनी तपासले असता तो मयत झाला असल्याचे डॉक्टरांनी सांगितले। याची माहिती तेथील वैद्यकीय सूत्रांनी पोलिसांना दिली। घटनेची माहिती मिळताच अकलूज पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नीरज उबाळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक अंकुश वाघमोडे रुग्णालयात दाखल झाले। त्यांनी मृतदेहाची पाहणी केली। डोक्यात जखम झाली असल्याने अशोकचा मृत्यू झालेला होता। मृतदेहाचा पंचनामा आणि विच्छेदन झाल्यानंतर मृतदेह अंत्यसंस्कारासाठी नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला। मारहाण झाल्यानंतर अशोकने आपल्या पत्नीला आपल्याला का मारहाण झाली याबाबत सांगितले होते। नरेंद्रने अशोक हा आपल्या बायकोशी बोलतो म्हणून मारहाण केली होती। तुझे आणि तिचे अनैतिक संबंध आहेत का या संशयावरून अशोकला मारहाण केलेली होती। त्यामुळे फिर्याद नोंदवताना अशोकची पत्नी सावित्री मुजुमले हिने पोलिसांना ही बाब सांगितली। एकूणच अनैतिक संबंधाच्या संशयावरून शेजारी राहणाऱ्या नरेंद्र खैरमोडेने 2 साथीदारांच्या मदतीने अशोक मुजुमलेला मारहाण केली होती। यामध्ये एक नरेंद्रचा मुलगा होता, त्यामध्ये अशोक मरण पावला। ही खुनाची घटना अकलूज पोलीस ठाण्यामध्ये नोंद करण्यात आली। गुन्हा रजिस्टर नंबर 331/2026 भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 103(1) नुसार नरेंद्र हनुमंत खैरमोडे वय वर्ष 39, वैभव नरेंद्र खैरमोडे वय वर्ष 22, योगेश आबा धोईजे वय वर्ष 32 सर्व राहणार संग्रामनगर अकलूज तालुका माळशिरस जिल्हा सोलापूर यांच्या विरुद्ध गुन्हा नोंद केला। त्यानंतर पोलिसांनी 3ही आरोपींना अटक केली। त्यांना न्यायालयामध्ये उभे करून न्यायाधीशांनी 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली।
पोलीस कोठडीमध्ये चौकशी केली असता नरेंद्र खैरमोडे याने सांगितले की अशोक हा माझ्या पत्नीबरोबर नेहमी बोलत असे, त्याला तू माझ्या बायकोशी बोलू नकोस अशी ताकीद दिली होती, तरी याकडे दुर्लक्ष करून तो बोलत होता। याचा राग येऊन अशोकला धडा शिकवण्यासाठी दिनांक 11 मे 2026 रोजी रात्री त्याला बोलावून घेतले। लाथाबुक्क्याने मारहाण करून त्याच्या डोक्यामध्ये दगड घातला। अशोकचे आपल्या पत्नीसोबत अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून अशोकचा खून नरेंद्र खैरमोडे याने केल्याचे चौकशीमध्ये स्पष्ट झाले। या खून प्रकरणाचा तपास पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर, उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष वाळके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नीरज उबाळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक अंकुश वाघमोडे, सुधीर टेंगळे, हेड कॉन्स्टेबल सुहास क्षीरसागर, जयवंत माळे यांनी हा तपास यशस्वीरित्या पूर्ण केला।